परोक्ष आहे तो व्यवहाराच्या अपेक्षेनं 10 प्राणांच्या जीवानं पर्यायाला घेऊन जगतो आणि प्रत्यक्ष आहे तो पर्यायाने रहित नित्य असं द्रव्याच्या अनंत गुणांना घेऊन असतो. त्याचं अस्तित्व घटवायचं. आत्म्याचं, द्रव्याचं. जसं प्रत्यक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञान, ज्ञानामध्ये सुद्धा 2 भेद करतो. आता प्रत्यक्ष आणि परोक्ष म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट काहीतरी स्वाध्याय सांगणं, हे प्रत्यक्ष झालं. आणि मी नसतोय तेव्हा तुम्हाला वीर सागर महाराज, श्रुत संवर्धक सरळ सागर महाराजजी, ह्या सगळ्यांच्याकडं तुम्हाला ज्ञान दिलं जातंय. दिलं जाते म्हणजे ते म्हटलं काय जाते, आचार्यशींच्या आदेशानं आम्ही सांगायला लागलो. म्हणजे आचार्यशींचंच आहे मार्गदर्शन. ते आम्ही परोक्ष रूपात, आमच्या परोक्ष रूपात तुम्हाला मार्गदर्शन चालू आहे. आणि आम्ही सांगायला लागलो की ती प्रत्यक्ष रूपात. तसा आत्मा प्रत्यक्ष दर्शन ज्ञान आदी अनंत गुणांनी तो आहेच. तन्मय रूप आहे, एकच रूप आहे. पण पर्यायाच्या अपेक्षेनं तो 10 प्राणांच्या माध्यमातून तो जगतो. म्हणून तो परोक्ष आधार काय, प्रत्यक्ष आधार काय, असं चिंतन. आणि मग त्याच्यात आपण घटवायचं. जो प्रत्यक्ष आहे तो स्वावलंबी आहे आणि जो परोक्ष आहे तो परावलंबी आहे. मग कुठला जीव आनंदी आहे? स्वावलंबी असणारा जीव आनंदी आहे काय परावलंबी असणारा? मग मला प्रत्यक्ष, स्वावलंबी म्हणजे काय, प्रत्यक्ष म्हणजे काय, नित्य. मग माझं स्वरूप काय आहे? मला कशाच्या आधारे जगलं पाहिजे? दर्शन, ज्ञान, हे अनंत गुण आहेत, त्याच्यामध्ये आधारेच मी जगतोय. मग हे परोक्ष, हे 10 प्राणाच्या आधारे जगणारी माझी पर्याय कशी आनंदी होऊ शकते, कशी समाधानी असू शकते, कशी ती सुखी असू शकते? मग ते असणार नाही. मग हा माझा समाधीचा उठाठेव कशासाठी चालू आहे? या परोक्षाला संपवून प्रत्यक्षामध्ये नित्यकाल, अनंतकाल मला राहण्यासाठी चालू आहे. मग हे मला करत असताना आत्ता काही मला अडथळे येऊ शकतात, उपसर्ग येऊ शकतात, परिचय येऊ शकतात, काही निमित्त असे घडू शकतात कर्माच्या उदयामध्ये की मी परत परोक्षाच्याच आहारी जावं, प्रत्यक्षापासून लांब जावं. पण मी ते आता होऊन देणार नाही. त्याच्यासाठी मला थोडा काळ फक्त सगळं सहन करायचं आहे. हा थोडा काळ मला फार मोठ्या सुखाला आणि आनंदाला निमित्त ठरणार आहे. आणि या थोड्या काळात मी जर पुरुषार्थ नाही केलो तर मला फार मोठ्या काळाला परत दुःखाला सामोरे जाणार आहे. मग तू ज्ञानी आहेस, तुझी बुद्धी श्रुत आहे, श्रुतमती आहेस तू. मग तुला थोडा काळ सहन करून पुष्कळ आनंदाला घ्यायचा आहे काय थोडा काळ सहन न करता परत पुष्कळ दुःखाला सामोरे जायचं आहे? आता याचा निर्णय तू जर आनंदाचा घेतलीस तर तू सम्यक दृष्टी आहेस. आणि परत अनंत दुःखाला जर निमित्त जाण्यासारखं मी जर पुरुषार्थहीन झालो तर मी परत कोण आहे? अज्ञानी आहे, मिथ्या दृष्टी आहे. असं अनेक प्रकारे जेन केन. काल मी काय सांगितलो, शब्दात कुठल्या अडकायचं नाही, मोहित नाही. कुठलीही व्यवस्था मला माझ्या रत्नत्रयापासून च्युत करत असेल तर ती माझ्यासाठी बाधक आहे. कुठलीही व्यवस्था असू दे, जी मला माझ्या रत्नत्रयापासून च्युत करणार आहे, बाजूला घेऊन जाणार आहे, माझं संयम ढळमळणार आहे, माझ्या साम्य भावाला तरंग आणणार आहे, चंचल करणार आहे, ती सगळी व्यवस्था माझ्यासाठी शत्रुरूप आहे. म्हणजे शत्रूचा अर्थ आपण द्वेष करायचं नाही,
पण माध्यस्थ भावनेने त्याला दूर करायचं आहे. हे रूप आहे. आणि जी भावना, जी व्यवस्था माझ्या रत्नत्रयामध्ये, माझ्या साम्यभावामध्ये, माझ्या समाधीमध्ये मला सुरक्षित ठेवणारी आहे, ते माझ्यासाठी उपाधी आहे. हां, ते मला प्रत्यक्ष, आणि त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, मग हे आपण जर असं चिंतनात गेलो तर शब्दात अडकत नाही. मग भावनेला आम्ही प्राधान्य देतो, भाव. नाहीतर मग शब्दाला महत्त्व देत बसलो, बाह्य म्हणजे द्रव्याला महत्त्व देत बसलो, शब्दाला महत्त्व देतलो आणि त्या शब्दाचं चिंतन करत बसलो, तर ह्या कलरचा झेंडा थडग्यावर नव्हता, त्यामुळे ह्या कलरचं कापड चोरायला काही अडचण नाही. तसं महाराजांनी शिकवल्यात त्याच्यात हे शब्द कुठं आहे, ही व्यवस्था कुठं आहे. मग ह्या बाबतीत चुकलं तर चालतंय, आळस केला तर चालतोय, अशी धारणा होते. म्हणून जैन धर्म शाब्दिकतेमध्ये कमी अडकून परिणाम भावनेमध्ये जायचा आहे. अक्षय भैयांनी गैरसमज करायची नाही, पण सांगतो मी भावनेमध्ये गेलो, भाव, त्यामुळे मी आज इथं बसलो. इथं तुम्ही लोक शाब्दिक आणि बाह्य व्यवस्थित अडकला, म्हणून तुम्ही अजून लोक तिथंच बसला. मी संकल्प केलता फेब्रुवारी 2008च्या आत घर सोडायचं कुठल्याही परिस्थितीत, आणि आचारशीना 6 महिने मी निवेदन केलं, मला घर त्याग करायचं आहे, मला दीक्षा द्या, कुठेही सोडा. आचार्य फक्त एवढंच म्हणणार, आपके जैसे लोग दक्षिण में चाहिए, आपके जैसे लोग दक्षिण में चाहिए. मी माझा संकल्प पूर्ण केला आणि आचार्यजींच्या भावनेला मी स्वीकारलो. ठीक आहे, मी दक्षिणेत दीक्षा घेतो आणि दक्षिणेतच राहतो, म्हणजे गुरूंच्या आदेशाचं पण पालन झालं आणि माझ्या संकल्पाला सुद्धा मी स्वीकारलो. तुम्ही लोक खाल्लो तर तुपाशी नाही तर उपाशी, ह्या भावनेत सगळी लोक अडकून पडला. तूप पण गेलं आणि रूप पण गेलं, सगळंच गेलं. आमचं पहिला मुख्य तत्व, उलट सगळ्यात विपरीत अवस्था माझी होती. मी ज्यावेळी ब्रह्मचर्य व्रत घेतलो त्यावेळी दीक्षा, आत्मा बित्मा हे माझ्या लक्षातच नव्हतं. मला फक्त वीराचार्यांचं काम पूर्ण करण्यासाठी जे काही खारीचा वाटा उचलायचा होता, तो मी संसारात पडलो तर मला मिळणार नाही या भावनेतून मी गेलो. आणि तुम्ही लोक सगळ्यांनी ज्ञानपूर्वक वैरागी होऊन दीक्षा व्रत घेतलायचा की मला लवकर दीक्षा व्हायला पाहिजे, मला खरं आहे का कुठे आत्मकल्याण करा. आम्ही त्या नंदी मित्रासारखं खायासाठी तिथं गेलो आणि आम्ही दीक्षा घेऊन आमचं कल्याण करून आम्ही पुढं गेलो. आणि तुम्ही दीक्षा घ्यायसाठी म्हणून गेलेली लोक बाह्य वातावरणात, बाह्य व्यवस्थेत आणि विनाकारण नामस्थापनेमध्ये अडकून पडलो. आम्ही नामस्थापना ही फक्त ओळखायसाठी असते, द्रव्यस्थापना, भावस्थापना, त्याच्यात गुणस्थापना फार महत्त्वाची असते. तुम्ही नामस्थापनेच्या नादात स्वतःच्या अस्तित्वालाच आता प्रश्नचिन्ह आहे प्रत्येकाच्या. आणि आम्हाला आचार्यजींच्या प्रत्येक बोलण्यामध्ये फक्त भाव लक्षात आले आणि त्या भावस्थापनेमध्ये आम्ही गेलो. आमची नामस्थापना पण सुरक्षित राहिली आणि भावस्थापना पण सुरक्षित राहिली. आता ज्यांनी पाऊल टाकलं त्यांना घरातल्यांनी सगळ्या अडचणींनी हाकलूनच काढलं होतं, जा बाबा आता तुझी आमच्या नाही. धारणा तुमची आहे ती तुम्हीच काढा. धारणा बसल्या म्हणून तुम्ही त्याला धर्मावर आणि व्यवस्थेवर का आरोप करताय. धारणा कुणाची आहे, आमची स्वतःची आहे. मग स्वतःच्या धारणेमुळं
धर्मावर आणि याच्यावर अडथळा का आणायचा आपण? धर्मावर का आरोप करायचा? किंवा स्वतः कुणाला तीर्थंकराला अडचण नव्हती, जंबूस्वामीला अडचण नव्हती, कुणाला अडचण नव्हती, गजकुमार स्वामींची अडचण नव्हती, चंदनबाला स्त्री असून तिची अडचण नव्हती, मैना सुंदरीची अडचण, कुणाची अडचण होती? हे एक अपेक्षाकृत कथन आहे. तीर्थंकरांना वैराग्याला काय सहजतेनं होतंय, पण ते सहजतेनं होणारं वैरागी जे आहे ते पूर्वभावात पुरुषार्थानंच पुण्य प्राप्त केले. ती सामग्री पुरुषार्थानंच केली. आता आणि नवीन विषय आला सांगतो. निसर्गज सम्यक दर्शन आणि अधिगमज सम्यक दर्शन, हे सम्यक दर्शनाचे दोन भेद आहेत. लोक निसर्ग सम्यक दर्शनाची व्याख्या आचार्याने काय केली? कुणाच्या उपदेशाशिवाय कुणाच्या साहित्याशिवाय जे उत्पन्न होतं ते सम्यक दर्शन म्हणजे निसर्ग सम्यक दर्शन. आणि कुणाच्या तर सहाय्याशिवाय आणि कुणाच्या सहाय्याने आणि उपदेशाने जे प्राप्त होतं त्याला काय म्हणायचं? अधिगम सम्यक दर्शन. पण निसर्ग सम्यक दर्शन हे गौण रूपामध्ये अधिगम सम्यक दर्शनच असतं. वर्तमान पर्यायामध्ये तुम्हाला सम्यक दर्शनी कुणाच्या निमित्ताशिवाय झालं, पण जे निश्चयानं किंवा कर्म सिद्धांताच्या अपेक्षेनं जे सम्यक दर्शन उत्पन्न व्हायला निमित्त आहे, अपूर्वकरण, अधिकरण आणि अनिवृत्तीकरण हे परिणाम, आणि त्याच्यामध्ये मूळ आहे ते आत्मस्वभाव, आत्मपरिणती, निज द्रव्यावरचा विश्वास, श्रद्धान, हे वास्तविक सम्यक दर्शनाचं मूल कारण आहे. खरे देवशास्त्र गुरु हे बहिरंग कारण आहेत सगळे. आणि मूल कर्मसिद्धांत काय सांगताय? तुमचा अनादी मिथ्यादृष्टी असाल तुम्ही तर तुम्हाला ह्या 7 प्रकृतींचा क्षय, शोपशम आणि उपशम, आणि साधी मिथ्यादृष्टी असाल तर त्याच्यात 5 प्रकृतींचा क्षय, उपशम आणि शोपशम. हे काय उलट झालं नाही ना? बरोबर आहे ना? साधींच्या अपेक्षेनं असंच आहे ना? हां. तर ह्या जीवांचं ज्यावेळेला असा क्षय उपशम होतं त्यावेळी सम्यक दर्शन होतं आणि त्यावेळी बाह्य निमित्त होतं. तर वास्तविक हे निमित्त घडायला पूर्वी काय तर पूर्वभावात भूतकाळात तुम्ही पुरुषार्थ केला आहे, आणि त्या पुरुषार्थाच्या निमित्तानं वर्तमानमध्ये कुणाच्या संयोगाशिवाय तुम्हाला सम्यक दर्शन झालं म्हणताय. पण सम्यक दर्शन पूर्वमध्ये आत्म्यावर संस्कार झाल्याशिवाय आपाप होते काय? आणि त्यावेळी पूर्वी कोणतर आत्म्यावर संस्कार केले की नाही? म्हणून गौण रूपात ते अधिगमचेच आहे. ते कुणाच्या तर संयोगानेच झालेलं आहे, कुणाच्या तर संयोगाशिवाय होऊ शकत नाही. वर्तमान अपेक्षेनं तुम्ही म्हणा लागलाय, पण वास्तविक बघितलं तर ते अधिगमजच सम्यक दर्शन आहे. ह्या गोष्टीला लोकांनी विसरलं. तसं हे महत्त्व देण्यासाठी, उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी आणि अहंकार न येण्यासाठी आम्ही सगळ्यांनी हे म्हणायचं असतंय की गुरूंच्यामुळं मला सगळं झालं, गुरूंच्यामुळं मिळालं, म्हणायलाच पाहिजे व्यवहारामध्ये. पण वास्तविक काय आहे? तुमच्या आत्म्याच्या कर्माचा क्षोभशन झाल्याशिवाय त्या गुरूंचं प्रबोधन तुम्हाला सम्यक दर्शनाला निमित्त ठरलं, पण त्यांचं प्रवचन बाह्य निमित्त आहे, त्यांचे वचन बाह्य निमित्त आहेत, पण अंतरंग निमित्त जर तुमचं उपादान शक्ती जागृत झाली नसती तर, दर्शन मुनीचं क्षोभशम झाला नसता तर, चारित्र मुनीचा क्षोभशम झाला नसता तर, मग ह्या सगळ्याला निमित्त तुमची पुरुषार्थ आणि उपादान शक्ती, जागृत अंतरंग शक्ती आहे का नाही? पण बहिरंग शक्तीवर आम्ही एवढं विसंबून राहायला लागलोय, बहिरंग शक्तीवर एवढं विसंबून राहायला लागलोय की हित केलं तरच आमचं कल्याण आहे, हित झालं तरच आमचं कल्याण आहे, असं काय नाही.
आचार्यजींनी मला स्वतः सांगितले होते, भारत का हर आदमी अच्छा नहीं होता, पाकिस्तान का हर आदमी बुरा नहीं होता. तशी ही समजूत झाली आणि या समजुतीमुळं, ह्या हट्टामुळं कित्येक जण घरी गेले, कित्येक जण संसारात पडले, कित्येक जण अजून इकडं तिकडं भटकट पडायला लागलेत. आणि आता ती लागलेली सवय अशीच लागल्या की आता मी चुकीचं आहे किंवा माझं वैराग्य कमी झाले किंवा ह्या सगळ्या गोष्टी कशा बोलायच्या म्हणून हे बोलायला येत नाही स्वतःचं चूक म्हणताना नशीबच नाही, आमचं पुण्यच नाही, काय करायचं. इतकी दिवस आचार्यजींचं कारण सांगितलं, आता आचार्यजी गेले, आता 2 वर्ष कुणाचं कारण सांगायला लागलंय, आता परत निमित्त कारण. मी म्हणून संघात सगळ्या साधूंना, नवीन साधूंना, जुन्या साधूंना, दीदींना, सगळ्यांना काय सांगतोय, एकदा तुम्ही कारणं शोधायची सवय लागली आणि स्वतःच्या चुका न स्वीकारता तुम्ही मी बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा जर आधार घ्यायची एकदा सवय लागली तर ते समाधीच्या वेळेला तुम्हाला आलोचना करण्यासाठी सुद्धा निर्मळता शिल्लक राहत नाही. कारण आत्म्यावर एवढे संस्कार झालेले असतात खोट्याला खरं करायची आणि त्या खरं करण्यासाठी पुरुषार्थ करण्याचा. तोच पुरुषार्थ जर खोट्याला सोडून, असत्याला सोडून सत्यामध्ये परिवर्तित करायला, तेवढाच पुरुषार्थ जर आम्ही जेवढा असत्याला सत्य करण्यासाठी करायला लागलोय, स्वतःच्या चुका झाकण्यासाठी जेवढी बुद्धी आम्ही प्राधान्य देऊन आम्ही त्याला लपवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जेवढी बुद्धी लावा लागलोय, तेवढी बुद्धी जर स्वतःतल्या परिवर्तनासाठी केली असती तर आपोआप आपलं जीवन सुंदर झालं असतं. जसं सीतेला मिळवण्यासाठी, सीतेला सुरक्षित ठेवण्यासाठी, रामाबरोबर युद्ध करण्यासाठी जेवढी तपस्या, विद्या मिळवण्यासाठी रावणानं केली, त्यातली 10% तपस्या फक्त आत्म्याच्या स्वभाव आणि स्वरूपाला मिळवण्यासाठी फक्त 10% जर पुरुषार्थ केला असता, साधना केला असता, तर रावणसुद्धा मोक्षाला गेला असता. मग अक्षयभैयाकडं स्वाध्याय आहे, अक्षयभैया म्हणतोय त्याची अजून कालच लब्धी आली नव्हती, ते नियमच होता, तो नारायण आहे, प्रतिनारायण आहे, त्याला नरकाला जायलाच पाहिजे. मग त्यामुळे त्याला तसं भाव झाले. आता त्याची तशी काय योग्यताच भगवंतांची त्यांच्या कर्मानं झाल्या, त्याला काय करायचं. तो नारायण आहे, प्रतिनारायण आहे, त्यांनी नरकाला जाणार आहे ते सिद्ध आहे. आम्ही त्यांच्यासाठी काय हे मान्य करू, तुमच्या आमच्यासाठी काय मान्य करायचं. तुम्ही पण स्वतःला महापुरुषांच्या कोटीमध्ये बसवणार आहे का. मग म्हणायचं आमचं कर्मच तसलं आहे, त्याला काय करायचं. मग तुमचं कर्म जसं आहे म्हणून तुम्ही असं बसलाय, तसं जे चुकीचे वागा लागलेत त्यांचं पण कर्म आहे म्हणून चुकीचं वागा लागल्यात, मग त्यांची निंदा करायचं आम्ही सोडलो नाही. त्यांच्या बाबतीत आम्ही कर्मसिद्धांत लावणार, त्यांच्या बाबतीत आम्ही निंदा करायचं आमचे भाव संपले नाहीत. म्हणजे दुसऱ्यांच्यावर लावताना पुरुषार्थ होत नाही तर कशाला महाराज व्हायचं, होत नाही तर कशाला ब्रह्मचारी व्हायचं. आणि तेच विषय आमच्यावर आल्यावर कर्माचं उदय आहे, काय करायचं. आमची मस्त इच्छा असं वागायचं, कर्म वागूनच देणं. ही जी आमची अहमबुद्धीनं, स्वार्थबुद्धीनं, ईर्ष्याबुद्धीनं आणि स्वतःच्या चुकीला लपवण्याच्या बुद्धीनं आम्ही जे अहंकार वृत्तीमध्ये चाललोय, ते नुकसान जगाचं करणं, ते स्वतःचं नुकसान करलं. म्हणून आचार्यांनी, पूर्वाचार्यांनी शास्त्रामध्ये माझ्या अंदाजानं अष्टपौडमध्येच एका ठिकाणी उदाहरण आलं आहे की अभव्य मुनी महाराजांच्याकडून दीक्षा घेणारा भव्य जीव अभव्य मुनी महाराजांच्याकडून दीक्षा घेऊन मोक्षाला घेत जातोय. मग आता आचार्यशींचे एवढं भव्य कोण जरी नसलं, आचार्यशींच्या अपेक्षा आचार्यशीच असतं. लक्षात ठेवा, दिसायला जरी असायला जरी जम्बूद्वीपामध्ये 2 चंद्र असले,
2 सूर्य असले तरी एका वेळेला दिसायला एकच चंद्र असतो, एकच सूर्य असतो. तसं ज्या त्या काळात प्रत्येकाचं एकटाच असा पुण्यवान जीव असतो, त्याचं अस्तित्व एवढंच सिद्ध झालेलं असतं. तसं आचारशी गेले म्हणून त्यांच्यावर आपले स्वप्न जाणार का? त्याच्यावर आपली इच्छा जाणार का? आपली श्रद्धा जाणार का? आणि सगळेच जण आचारशींच्या सारखं वागावं अशी जर तुम्ही अपेक्षा ठेवला, सगळेच जर ग्रह आणि तारे नक्षत्र चंद्रासारखे प्रकाश देऊ लागले, तर चंद्राचं महत्त्व कमी होतंय. माझं नाव आहे म्हणून सांगायला नाही, मी चंद्र म्हणजे आचारशी सांगायला लागलोय. ज्याचं ते अहो राजा राजाच असणार, इंद्र इंद्रच असणार, पतींद्र पतींद्रच असणार. म्हणून आम्ही फक्त इंद्राला मानणार आणि पतींद्राला मानणार नाही किंवा त्याच्या परिवाराला मानणार नाही म्हटलं तर आगमाच्या विरुद्ध जाईल. तारे ग्रह नक्षत्रांचा प्रकाश जरी कमी असला तरी ते ज्योतिष्क देवच आहेत. कोण आहेत ते? तसं आचार्यांना सोडून अन्य मुनी महाराज, अन्य आचार्यांचा प्रभाव कमी असेल, त्यांची ताकद कमी असेल, त्यांच्या एवढी साधना नसेल, तरी ते ज्योतिष्क देवच असतात. ते म्हणजे ते मुनी महाराजांच्या कुटीमध्येच आहेत, ते आचार्यांच्या कुटीमध्येच आहेत. अमावस्याला चंद्र नाही म्हणून कोण लोक दरवाजा उघडायचं बंद केले नाहीत. राहू दे, आहे त्या ताऱ्यांच्या प्रकाशात तर जेवढं शक्य असेल तेवढं काम करून घेऊया म्हणून लोक पुढं चालत गेली. म्हणून आम्ही जेवढं भावनिक होऊन, म्हणजे समाधिस्थ साधूंच्यासाठी पण आहे, शपकराच्यासाठी आणि सगळ्यांच्यासाठीच आहे. जेवढं आम्ही भावनिक होऊन, काल सत्वभावना झाली होती ना स्वाध्यायात, हे सांगा लागले. वास्तविक सत्व काय, वास्तविक जीवन काय, सत्य काय, अस्तित्व गुण काय आहे. प्रत्येक द्रव्याचं अस्तित्व त्याच्या ठिकाणी ते सुरक्षित आहे, स्थिर आहे. व्यवहारामध्ये एकमेकावर अवलंबून आहे, पण प्रत्येकजण म्हणून धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य हे 6 शुद्ध काय ते कुणावरच अवलंबून आहेत. त्याच्यावर जग अवलंबून आहे, पण ते कुणावर अवलंबून नाहीत म्हणून ते शुद्ध आहेत. आणि जीव आणि अजीव द्रव्य, पुद्गल द्रव्य का अशुद्ध म्हटलं जातं? कारण ते कुणाच्या तर वर्षावर अवलंबून आहे म्हणून ते अशुद्ध मानलं गेलं. पण जे आहे ते अशुद्ध द्रव्य सुद्धा एक परमाणू, एक परदेशी पुद्गल असतो. अविभाज्य घटक काय म्हणतात त्याला, अविभाज्य प्रतिच्छेद असा तो जो पुद्गल द्रव्य आहे परमाणू, तो सुद्धा काय शुद्ध आहे, कारण तो स्वतंत्र आहे. तसा आत्मा सुद्धा स्वतंत्र स्वावलंबी जगला तर तो सुद्धा शुद्ध होण्याची त्याच्यामध्ये शक्ती आहे. तो शुद्ध आहे, होतो, पुरुषार्थ करायला पाहिजे, पण नाही. आता श्रीपाल भैयांना, या सगळ्या ब्रह्मचार्यांना ते रीन आलाच नव्ह, रीन आला वापरायची सवय आहे, कपडे स्वच्छ करायची. समजा रीन आलाची कंपनी बंद पडली तर तुम्ही कुठलंच आला काय ते द्रव्य वापरणार काय वापरणार नाही? नाही, मी काय सांगायला लागलो, ती कंपनीच बंद पडली, दुसऱ्या कंपनीचा साबण नीळ काय वापरणार काय वापरणार नाही? ती राणी वापरू दे नाही तर राजा वापरू दे, त्या राणीच्या नादात सगळं घोळवायला लागलंय. साधूंनी आणि ब्रह्मचार्यांनी असं स्त्रीलिंग नावाचा सुद्धा वस्तूचा वापर करायचा नसतो. म्हणजे वापरतोय की नाही आपण, सगळ्या ठिकाणी सगळे पर्याय आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी सगळे पर्याय आमच्याकडे खुले आहेत. फक्त धर्माच्या ठिकाणी आम्हाला आमचा पुरुषार्थ लपवण्यासाठी
कारणासाठी आम्ही अन्य पर्यायांचा, अरे आम्ही काय असं दळ बदलोय काय, ह्याच्यात काय दळ बदलायचं आहे? अरे दळ बदलू व्हायच लागलाय. तुमचा दल हा कुठला साधू असू शकत नाही. आपला दल हा रत्नत्रय आहे. आपला दल हे सम्यक दर्शन आहे. आपलं दल सम्यक ज्ञान आहे. आमचा पक्ष सम्यक चारित्र्य रत्नत्रय आहे. मग आम्ही आचार्यशींच्या नावाचा आधार घेऊन किंवा कुठल्याही गुरूंचा आधार घेऊन आम्ही काय करायला लागलोय? रत्नत्रयाच्या जवळ चाललोय काय लांब चाललोय? मग पक्ष बदलू कोण आहे? दल बदलू कोण आहे? राहुल वैयांनी दुसऱ्या पक्षात जाऊन दीक्षा घेतली. दुसऱ्या पक्षात जाऊन दीक्षा घेतली नाही, त्यांनी पक्ष बदलले नाहीत. त्यांनी ज्यासाठी घर सोडलं होतं त्या पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी मतदारसंघ बदलला. पक्ष बदलला नाही त्यांनी. त्यांनी काय बदलला? मतदारसंघ बदलला. मूर्खांनो, पक्ष बदलला, पक्ष बदलला. पक्ष कशा? रत्नत्रयाचाच पक्ष बदललाय. ज्यांनी रत्नत्रयापासून लांब गेले ते पक्ष बदलले. वास्तविक खरं आहे का खोटं आहे? आम्हाला पक्ष म्हणजे आम्ही नावावरच अडकून बसलोय. आचार्यश्री फक्त त्या रत्नत्रय पक्षाचे नेते होते, ते प्रधानमंत्री होते, ते राष्ट्रपती होते. आचार्यश्री सुद्धा आम्ही ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे ते प्रमुख होते. आचार्यश्रींचा स्वतःचा पक्ष असा कुठलाही नव्हता. ते संस्थापक नव्हते. कुठल्या पक्षाचे संस्थापक आहेत ते? रत्नत्रय हा पक्ष अनादिकालापासून आहे. तो अनंत कालापर्यंत चालणार आहे आणि त्याचे ते वर्तमानचे मार्गदर्शक नेते आहेत. कुठला नेता गेला म्हणून कुठला पक्ष संपत नाही, लक्षात ठेवा. आणि हा तर अनादिकालापासून आलेला पक्ष आहे, आत्मकल्याणाचा रत्नत्रय पक्ष. त्यामुळं आपण बोलताना भावनेच्या भरात वरचा अभ्यास करायचं. उगाच काय तर जवान जीव दिल्या म्हणून बोलायचं नाही. जिनवानीबद्दल, रत्नत्रयाबद्दल, साधूंच्याबद्दल, एखाद्या चांगल्या कार्याला बघितल्यानंतर चांगली अनुमोदना द्यायला पाहिजे. चांगल्या गोष्टींचं चिंतन करायला पाहिजे. 8-10-15 दिवसाच्या पूर्वी ह्याच्यात काय त्याच्यात मूलाचार प्रदीपमध्ये काय ह्याच्यात काय आलं? एन केन प्रकारे आपले परिणाम सुरक्षित राहिले पाहिजेत. एन केन प्रकारे आपल्याला आपलं अस्तित्व म्हणजे आत्म्याचं अस्तित्व सुरक्षित राहिलं पाहिजे. रत्नत्रयाचं अस्तित्व सुरक्षित राहिलं पाहिजे. असा माणूस मूर्ख असतो, अज्ञानी असतो की एका मोठ्या मिशनला जात असताना, एका मोठ्या ध्येयाला गाठायला जात असताना, एका मोठ्या कामगिरीवर जात असताना ज्यावेळी स्वतःची गाडी बंद पडते त्यावेळी मिळेल त्या गाडीत बसून तो टायमामध्ये तिथं पोचण्याचा प्रयत्न करतो. 3दा पडलं माताशी, 3दा. आणि हे अशा प्रवृत्तीचंच कारण आहे आजारी पडणे, रोगी होणे, शारीरिक अस्थिरता, मानसिक अस्थिरता. याचं कारणच आहे जिनवानीचा अभिनय, जिनवानीबद्दल गांभीर्य नसणं. काय नाही, हीच गाडी मी दुरुस्त करणार आणि मिटिंगला जाणार असं कधी म्हटलं? इंडिगो कंपनीच्या आता सगळे बंद पडले विमान. त्यांचं दुसरी व्यवस्था नाही, आम्ही त्या कंपनीलाच पैसे भरलो आहे. आम्ही त्याच्याच विमानातनं जाणार. त्यांनी आम्हाला सांगायचं नाही, त्यांनी विमान आणलंच पाहिजे. बस मग म्हातार होईपर्यंत. म्हणजे म्हणून मी मगाशी माताजींना, हे कुणाबद्दल बोलतोय असं नाही, मी मगाशी माताजींना आणि कालच्या स्वाध्यायात वीर सागरांना काय म्हणलो? शब्दावर अडकू नका. मोहित हा शब्द आलता.
त्या शब्दावर अडकू नका. नुसता मोहामुळंच मी रत्नत्रयातनं बाजूला जातो असं नाही. त्याच्यात गौण रूपात द्वेष पण असतो. काही लोक द्वेषापोटी लांब जातात, काही लोक मोहापोटी लांब जातात, काही लोक रसनेंद्रियाच्या आहारानं लांब जातात. काय प्रत्येक हे निमित्त आहेत, अनेक निमित्त आहेत. एक कार्य व्हायला चांगलं, एक चांगलं कार्य व्हायला अनेक चांगले निमित्त असतात. एक वाईट कार्य व्हायला अनेक चुकीचे निमित्त असतात. एका निमित्तानं एक कार्य दिसायसाठी मुख्य आणि गौण असतं, पण गौण रूपानं अनेक कारण असतात. निश्चयानं माझे परिणाम माझ्या रत्नत्रयासाठी निमित्त आहेत, पण गौण रूपामध्ये व्यवहारामध्ये माझ्या रत्नत्रयाला सुरक्षित ठेवण्यासाठी, मूल तत्वाला सुरक्षित ठेवण्यासाठी पिंची निमित्त आहे, बाह्य शुद्धीसाठी कमंडल निमित्त आहे, अंतरंग शुद्धीसाठी जिनवाणी निमित्त आहे, या सगळ्याला करण्याची ताकद येण्यासाठी श्रावकाचा अन्न निमित्त आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही, आहार, ह्या सगळ्या. मग मुख्य काय आहे, माझे परिणाम. मग तेवढंच धरून चालणार आहे का मला? मग बाह्यांचा आम्ही तिरस्कार, अन्य गोष्टींचा तिरस्कारच करायचा आहे का? नाही. तसं मुख्य रूपानं समाधीसाठी हे द्रव्यानुयोगचं चिंतन जरी मुख्य रूपानं निमित्त असलं तरीसुद्धा गौण रूपामध्ये किंवा वेळोवेळी अन्य 3 अनुयोगांचं सुद्धा चिंतन आणि सल्ला म्हणा, मार्गदर्शन म्हणा, हे ज्या त्यावेळी असणं गरजेचं असतं. आणि म्हणून नित्य, अनित्य, प्रत्यक्ष, परोक्ष, निश्चय, व्यवहार, निश्चयात शुद्ध निश्चय नाही, अशुद्ध निश्चय नाही, व्यवहारामध्ये परत ते असद्भूत व्यवहार नाही, सद्भूत व्यवहार नाही, उपचरित व्यवहार नाही, उपचरित असद्भूत व्यवहार नाही, अनुपचरित असद्भूत व्यवहार नाही, उपचरित सद्भूत व्यवहार नाही, उपचरित असद्भूत व्यवहार नाही. हे जे सगळे व्यवहार नाही, याचे 7 काय तर भेद आहेत, आणि निश्चयाचे 2 शुद्ध आणि अशुद्ध हे भेद आहेत. ह्याचं सगळ्याचं चिंतन पाहिजे का नको? 2 गोष्टी वाचल्या आणि 2 कथामध्ये प्रवचन सांगून लोकांना प्रभावित करणं म्हणजे वाक्य चातुर्य असू शकतं, ते वाक्य पंडित असू शकत नाहीत. चातुर्य काय? चोरांच्याकडे पण असते, डाकूंच्याकडे पण असते. चातुर्याचं काय? योग्य ठिकाणी चातुर्य असलं पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी ही जे काल आचार्यांनी सत्वभावना सांगितली की अनादी कालापासून अद्यावधी दुःखांचा मी अनुभव केलेला आहे. त्यावेळेला उपसर्गजन्य दुःख आल्यानंतर सुद्धा मग आता विषाद कशाला करायचा आहे? जे दुःख मी आत्ता भोगा लागलोय, जो उपसर्ग भोगा लागलोय, जो त्रास भोगा लागलोय, तो याच्या अगोदर मी भोगलोय की नाही? अनादी काळापासून भोगलोय का नाही सांगा? मग आत्ता मला परत विचार करायचं काय काम आहे थोड्या दुःखासाठी? अनादी काळापासून तुम्ही कधी दीक्षा घेतलाय की नाही घेतला? कितीदा घेतलाय? आता तुम्ही पुरुष पर्यायात आहात आणि तुम्ही व्रती बाल ब्रह्मचारी झाला, प्रतिमा घेतला, याचा अर्थ पूर्वभावात सुद्धा तुमची दीक्षा सम्यक्तपूर्वकच असणार आहे. पूर्वभावात सुद्धा दीक्षा पूर्वी कधी ना कधी तर दीक्षा घेतलाय, ती सम्यक्तपूर्वक असायला अडचण नाही असं चिंतन आहे. मी लावत नाही, असायला काय अडचण नाही. मग पूर्वभावामध्ये ह्याच महाराजांच्याकडे मी दीक्षा घेतलो होतो का? किंवा ह्याच ठिकाणी मी जगलो होतो का? सांगली कोल्हापूर जिल्ह्यात क्षेत्र पण अन्य होतं, दीक्षा देणारे अन्य होते, त्या दीक्षेला अनुमोदना देणारे अन्य होते. त्या दीक्षेच्या अनुमोदनेला दीक्षा घेतल्यानंतर त्या रत्नत्रयाची साधना करण्यासाठी जो संयोगी पक्ष असतो ते सगळे वेगळे होते. मग निदान बांधायला पाहिजे आम्ही. प्रत्येक वेळेला ह्यांच्याकडंच दीक्षा, प्रत्येक वेळेला ह्यांच्याजवळच मला आत्मकल्याण, आणि निदानाचं फळ निदानच असते.
म्हणून आयुष्याला समजावून घ्यायला पाहिजे सगळ्यांनी, वेळेला समजावून घ्यायला पाहिजे. सगळं जग जग सगळ्या गोष्टी जगातल्या थांबवता येतात, पण जगासाठी वेळ कधी एक सेकंद सुद्धा थांबत नाही. हा लोकांनी श्रीकृष्णावर केलेला अपवाद आहे की श्रीकृष्णांनी त्या सूर्याला थांबवलं. कारण ते कोण, त्या दुर्योधनाच्या भाऊजीला मारायसाठी, जयभद्र, जय रथ, हा, त्याला मारायसाठी सूर्याला थांबवलं. श्रीकृष्णाने सूर्याला थांबवलेलं नव्हतं. सूर्यावर आकाश म्हणजे काय, बादल, ढग, ढग सूर्याला ढगांनी आच्छादलेलं होतं आणि त्यामुळं अंधार पडला. सगळ्यांना वाटलं सूर्य बुडला आणि परत तो समोर आल्यावर ढग बाजूला गेले आणि सूर्य परत दिसला, उजेड होता अजून, आणि मारलं. वेळ, देवाला सुद्धा वेळ थांबवणं शक्य नाही. आम्ही कुठल्या झाडाचा पाला आहे भैया? म्हणून खोट्या नाही, खोट्या किंवा उरता अहंकारात किंवा खोट्या चिंतनात, अज्ञान चिंतनात, मोही चिंतनात, रागयुक्त चिंतनात पडून जी एक आयुष्याला अत्यंत चांगली संधी आलेली असते आणि जी एक योग्य दिशेला आम्ही काहीतरी स्वप्न ठेवून आम्ही पाऊल टाकलेला असतो, त्याला कुठल्या तर अज्ञान आणि कमकुवत मान्यतेमुळं किंवा विचारानं, चिंतनानं जीवनाच्या रस्त्यावर चालत असताना पाय घसरून पडणे म्हणजे पराभव नव्हे. उठत असताना 50दा खाली पडणे म्हणजे पराभव नव्हे. पण उठण्यासाठी, पडल्यानंतर उठण्यासाठी तयारच नसणे हा सगळ्यात मोठा पराभव आहे. हा सगळ्यात मोठा पराभव आहे. म्हणून जग हे सारे सुंदर आहे, आपण सुंदर होऊया. पार्श्वनाथ भगवंतांच्या समुशरणात दीक्षा घेतलेला साधू महावीर भगवंतांना नावं ठेवत फिरत होता, मुनी महाराज. मग पार्श्वनाथ भगवंतांच्या समुशरणात दीक्षा घेतलेला जीव एवढा चुकीचा असू शकतो आणि एक सामान्य मुनी महाराजांच्याकडं दीक्षा घेतलेला अडाणी, अज्ञानी, शिवभूती मुनी महाराज जर केवळ ज्ञानाची प्राप्ती करू शकतो? हे शास्त्र आपण वाचतोय आणि परत आपण का असं खोट्या गोष्टीत अडकून पडतोय, अहंकारात अडकून पडतोय? तुमची भक्तीला, श्रद्धेला कोणी अडवू शकत नाही. त्याला भक्ती येणार, त्याला श्रद्धा येणार. त्याला भक्ती हे नाव आहे, त्याला ही श्रद्धा हे नाव आहे. पण ती भक्ती, ती श्रद्धा जोपर्यंत ते गुरु जिवंत आहेत आणि ते गुरु तुम्हाला त्या योग्यतेनं घडवत आहेत आणि तुम्ही घडतच नसला आणि तरी पण तुम्ही जर हट्टाला पडत असला तर ती चूक आहे. पण ज्यावेळी ती गुरु नसतात किंवा त्या गुरूंचा आचार्यपद त्याग होतो, समाधीला ते धारण करतात, आचार्यपद सोडतात किंवा आयुकर्माच्या क्षयामुळं त्यांची समाधी होते, काही होते, त्यावेळेला मी त्यांच्याकडंच दीक्षा घेणार होतो म्हणून मी आता आयुष्यभर बिन दीक्षाचं बसणार, असं होऊन चालणार नाही ना. कुणाबाबतीत असू दे. आम्ही पण काही विचार केला नव्हता दुसरीकडे दीक्षा घेण्याचा. पण परिस्थिती ज्यावेळेला अशी येते की आपण एखाद्या मृत्यूच्या दाढेतनं ज्यावेळी वाचतो त्यावेळी तर चिंतन व्हायला पाहिजे की भविष्यात असा प्रसंग दुसऱ्यांदा होऊ शकतो आणि त्यावेळेला आपण खाल्लो तर तुपाशी नाही तर उपाशी म्हणून सगळंच आपण आयुष्याचं नुकसान करून घेणारा तो ज्ञानी असूच शकत नाही. तो पुरुषार्थाचा अर्थ असा आहे
पुरुषार्थ एक सांगतो, मला माझ्या रत्नत्रयाला धारण करून माझं मला देह गाठायचा आहे. त्या देहापोटी एक विशिष्ट कालापर्यंत मला विशिष्ट ध्येय उद्देश गुरु साधू असलेच पाहिजेत. पण ज्या वेळेला दोन गोष्टी आहेत, माझी तिथं योग्यताच नसेल, माझं तिथं नसेलच, एवढं प्रयत्न करून पण, तर जिथं योग्यता असेल तिथं जाऊन आपल्या आत्म्याचं कल्याण करून घेणं फार गरजेचं आहे, इतर नाही. दीक्षेचा कार्यक्रम आहे जबलपूरला, दीक्षेचा कार्यक्रम आहे आचार्यजींच्या ठिकाणी रामटेकला, आणि तुम्ही फार प्रयत्न केला, तुमच्या दीक्षा घ्यायची फार उज्ज्वल भावना आहेत, अत्यंत असं उत्कंठ भावना आहेत दीक्षा घ्यायची, आणि तुम्ही रेल्वे स्टेशनवर गेला, तुम्ही 300 रुपयाच्या तिकिटाला 3000 रुपये द्यायला तयार आहे, रिझर्वेशन ते डब्यात स्लीपर कोचमध्ये मिळालं नाही. जर तुम्ही जनरल डब्यामध्ये दरवाजात बसून गेला, रेल्वे तीच आहे, डबा फक्त स्लीपर कोचचा जनरल आहे, तिथल्यापेक्षा जरा त्रास आहे इथं, पण रेल्वे तीच आहे. जर तुम्ही त्याच्यात बसून गेला तर तुमचं वैराग्य दृढ आहे, कारण तुम्हाला कसंही मला जायचं आहे, कारण मला तिथं दीक्षेच्या स्थानावर पोचायचं आहे, हे वैराग्य दृढ आहे. 4 दिवसांनी गेलो, आचार्यशी माझी लई इच्छा होती, खरं रिझर्वेशनच मिळालं नाही. जो माणूस आयुष्यभर चालून दीक्षा घेऊन आयुष्यभर उपसर्ग परिचय सहन करण्याची तयारी वैराग्य भाव ज्याच्यात असतं, त्याला 20 तासाचं रेल्वेतला उपसर्ग परिचय सहन झाला नसता. आचार्य म्हणतात, ते गुरु म्हणतात, तुझं कारण तुझं नाटक सगळं माहिती आहे, थांब, तू तिथंच थांब, तुला ज्यावेळी रिझर्वेशनचं तिकीट मिळेल का नाही, त्यावेळेस हे ECचं तिकीट काढून ये, तुला दीक्षा देतात, घे. आणि तेच जर जनरल डब्यात कशानं पण जाऊ दे, मला तिथं पोचायचं आहे आणि मला माझं ध्येय गाठायचं आहे, असा वैराग्यशील जो जीव असतो ना, तो 3 टायर EC आहे का 2 टायर EC आहे का रिझर्वेशन आहे का जनरल आहे बघत नाही, तो पोचतोच. दोन्हीपैकी काही असो, आम्ही कसं अपवाद घेणार, आम्ही अवारनवार लावणार नाही ना. वैराग्य कमी आहे म्हटलं आणि समजा त्याला वैराग्य खरोखरच होतं, खरं पुरुषार्थ नव्हता, तर आम्ही त्याच्यावर अवारनवार लावून मी का मिथ्यात्वाचा बंद बांधून घेऊ. पण ह्या दोन्हीला सोडून तिसरं काय असू शकत नाही. तिसरं असते ते ह्यांनी मानतात ते, आणि ते अज्ञान आहे. काल लब्धी, आमची काल लब्धी चाली नाही म्हणताना आम्हाला रिझर्वेशन मिळालं नाही, त्यामुळं आम्हाला जायला मिळालं नाही, हे जे आहे ना ते अज्ञान आहे. त्याला काय म्हणतात? अज्ञान आहे. पुरुषार्थ केल्यानंतर तुम्ही जनरल डब्यातनं पण जाऊन तिथं गेलाय आणि मग तुम्हाला कार्यक्रमला पण पोचला, पण गुरुंनी तुम्हाला नाही म्हणले, तर म्हणायचं अजून माझी कालब्धी आली नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून समाधीच्या अपेक्षेनं हा विषय चालू आहे. आणि समाधी, दीक्षा म्हणजेच समाधी आहे, ती फक्त दूरभव्य असतात. दीक्षाची समाधी ही दूरभव्यासारखी असते, त्याला काही कालावधी असते. आणि जी साक्षात समाधी चालू असते ते निकट भव्यासारखी असते, म्हणजे त्यांच्या ते कमी भावामध्ये मोक्षाला जातात, त्याला निकट भव्य म्हणतात. तसे कमी वेळेमध्ये समाधी साधणार असतात, म्हणून समाधीस्थ आरूढ लोकांना माझ्या चिंतनामध्ये निकट भव्य म्हणतात. दीक्षा घेतलेले जे साधू असतात, अपेक्षेनं त्यांची समाधी अजून काही कालानंतर असते, म्हणून ती दूरभव्यासारखे 5-6 भावानंतर 10-20 भावानंतर मोक्षाला जातात, ते दूरभव्य. 2-4, 5 भावामध्ये जातात ते निकट भव्य. तसे 1-2-4 महिन्यामध्ये जे समाधी साधणार आहेत ते समाधीच. आमच्यासारखे साधूंना अपेक्षेनं अजून 10-20-25 वर्ष आयुष्य असू शकतं, असं घेऊन मी हे बोलायला लागलो आहे. पण दीक्षा घेतलेले आणि समाधी घेतलेले हे सगळे समाधीस्थच आहेत, समाधी आरूढच आहेत, समाधीच्या मार्गावरच चाललेले आहेत. फक्त तुम्ही जवळ पोचलाय
आम्ही लांब आहे, पण आमचा पण फज्जा समाधीचाच आहे आणि तुमचा पण फज्जा समाधीचाच आहे. स्पर्धा ही समाधीसाठीच चालू आहे. पळणं पुरुषार्थ कर्तृत्व हे सगळं समाधीसाठीच आहे. म्हणून हा विषय सांगितला की समाधी घेणाऱ्यांना मला समाधी साधायची आहे. मला आत्ता माझे अवयव अंगोपांग माझी बुद्धी काय समाधीला निमित्त असणारे सगळ्या गोष्टी आता घडा लागलेत. आणि माझे गुरुच जर लांब असतील तर मला हट्ट धरून चालेल का? माझ्या गुरूंच्याकडंच मी समाधी घेणार, नाही तर घेणार नाही. मग गुरु येऊपर्यंत तुम्ही जाचीला निघून मग तडपडत. तसं त्यावेळी तू समाधीस्थ साधू विचार करतो की मला शेवटला का विना गुरुचा मोह सोडायचाच आहे. गुरु जवळ असताना पण मला मोह सोडल्याशिवाय माझी समाधी होणार नाही. तर मुगत आता लांब असणाऱ्या गुरूंना त्रास देऊन बोलवून जवळ घेऊन परत सोडण्यापेक्षा, आणि ती सुटण्याची गॅरंटी कमी आहे जवळ आल्यानंतर, त्याच्यापेक्षा गुरूंची परवानगी घेऊन तिथंच आजूबाजूला योग्य असणाऱ्या एखाद्या चांगल्या साधूंना निवडून त्यांना गुरुस्थान निवडून आपलं आपलं आत्मकल्याण करून समाधी करणं हे पक्क समाधी धारण करणाऱ्या व्यक्तीचं लक्षण आहे. मला तर घ्यायचं आहे, खरं ज्यांच्याकडं घ्यायचं आहे ते गुरु लई लांब आहेत. त्याने एक 4 वर्ष देतो म्हटल्यात, त्याने एक 10 वर्ष देतो म्हटल्यात. तुला देवाने गॅरंटी दिलं आहे तुझा गुरुपर्यंत तू शिवत राहणार आहेस. निमित्ताला आणि ज्या वेळेला असं समाधीचं निमित्त येते ना, उपसर्ग आता ते ह्याच्यात मुलाचारमध्ये आलं बघा. आता आगंतुक समाधी, कमी काळामध्ये समाधीचा प्रसंग आला तर त्यानं कोणतं भाव करायचं. पूर्व अधिकार, तिसरा अधिकार काय दुसरा काय तुझा आत्ता तिसरा चालू झाला काय? तो आहे. आता दुसऱ्या अधिकारात ते लॉंग टर्म होतं, प्रत्याख्यान भक्त प्रत्याख्यान. आता आगंतुक अचानक समोर आलं तर मी काय भावना करायला पाहिजे. त्याचं उदाहरण आलं तिथं तर काही गुरु नाहीत, काय नाहीत, कोण नाहीत, काय नाहीत. आर्यन सिद्धाचार्य उपाध्याय सर्व साधू परोक्षमध्ये माझ्या गुरूंच्या साक्षीनं माझ्या आत्मसाक्षीनं मी माझी समाधी घेतली. त्यावेळी कुठले गुरु आहेत? म्हणून जो वैराग्यशाली प्राणी असतो, जो समाधीमध्ये अत्यंत मनामध्ये उत्साह असणारा जो साधू असतो ना, तो साधू म्हणजे अंतरंगातून वेळच बघत नाही. तो वेळ काळ काय नसतो. काय आमच्या आचार्य मुनी सुपार सागर महाराजांना असं काय जाऊन तिने आचार्यांच्या संघात होते, 10 वर्ष राहिल्यात आणि 5 वर्ष राहिल्यात, काय राहिले नव्हते. महिनाभर राहिले दीक्षा घेऊन मोकळं. नेमिसागर महाराज ठीक आहे, अशुभ कर्माच्या उदयात काही गोष्टी घडल्या, हे अशुभ कर्म आहे. पूज्य नेमिसागर महाराजांच्याबद्दल जे घडलं आमच्या शिरगुप्पीच्या, ते नक्की 100% अशुभ कर्म आहे. ह्या दीक्षेला निघण्याला अशुभ कर्माचा उदय आम्ही मानू शकतो. पण अन्य ठिकाणी जे काही दीक्षाच्छेद झाल्या त्याला अशुभ कर्म जरी असलं तर ज्याच्यात पुरुषार्थहीनता आणि स्वतःच्या दीक्षेबद्दलचा अनुत्साह काही लोकांना निमित्त ठरला. पण त्यांच्यातले भाव बदलले काय? मी तर नेमिसागर महाराजांना मी समंतभद्र महाराजांच्या रूपात बघतोय. त्यांच्या अंगावर कपडे आले पण सम्यक दर्शनात बदल झाला नाही, गुरूंच्या श्रद्धेत बदल झाला नाही, त्यांचा आदर्श संपला नाही. त्यामुळे माझं धाडस सुद्धा होत नाही त्यांना आशीर्वाद सांगा म्हणायचं. त्याला अशुभ कर्माच्या गोष्टीत काय होतं ते नेमिसागरांचं. नमीसागरांच्या दीक्षेला गेले ते, माहितीसाठी सांगतो. नमीसागरांच्या दीक्षेला गेले आणि त्यांच्या दीक्षेला दोघं मित्र त्यांच्या दीक्षेला गेले आणि तिथं नारळ ठेवले आणि त्यांनी दीक्षा घेतली. नमीसागर महाराजांच्या दीक्षेला गेलेले नेमिसागर अत्यंत दृढ वैराग्यशाली आणि ज्ञानी बनले. कुणाची दीक्षाचं निमित्त कुणाच्या दीक्षेसाठी झालं आणि कोण किती स्वतःचं कल्याण करून घेतलं, हे सगळ्या गोष्टी असतात. फक्त संधीचा फायदा घेण्याची कला ज्याच्याकडं असते तो व्यक्ती
जीवनामध्ये कधीही अयशस्वी होत नाही. आम्हाला फक्त संधीचा गैरफायदा, चुकीच्या ठिकाणी फायदा घ्यायची सवय आहे, चांगल्या ठिकाणी फायदा घ्यायची सवय नाही. म्हणून हे जे जीवन आहे अत्यंत दुर्लभ आणि सगळ्या गोष्टी मिळाल्यात. तुम्ही ज्याला प्राप्त करून घ्यायला लागलाय किंवा जी साधना करायला लागलाय अत्यंत दुर्लभ आहे, लक्षात ठेवा. अत्यंत दुर्लभ आहे. माझं स्पष्ट चिंतन आहे, चुकीचं असेल किंवा कमी असेल. जसं तीर्थंकर चतुर्थकाला दीक्षा घेताना स्वर्गातले देव, ब्रह्मस्वर्गातले देव, लोकांधिक देव येऊन त्या स्तुती करतात, वर्णन करतात, कौतुक करतात की तुम्ही करलाय बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. तसं माताजी, तुम्ही समाधीचा निर्णय 12 वर्षापूर्वी घेतला, साधना करत आला, पण दृढ निश्चय, पक्का निश्चय तुमचा इथं कोथळीत आल्यानंतर 2 जुलैपासून चालू झाला आणि त्याची तुम्ही प्रॅक्टिकली साधना निरंतर म्हणजे अखंडित अशी साधना चालू केला. आणि तुम्ही जे आज आम्हाला म्हणताय ना की आमचं लई चांगलं चाललंय, लई चांगलं चाललंय, ह्या पंचम कालात समाधी घेणं म्हणजे चतुर्थ कालात तीर्थंकरांच्या दीक्षा घेतलेल्या कालासारखं आहे. त्यामुळं तुमचं जे सगळं चांगलं चाललंय हे फक्त या मनुष्यांच्यामुळं चाललं नाही की तुम्ही पूर्वी कुणावर उपकार केला आजचीला, तुम्ही कुणाला पहिला सहयोगी झाला आजचीला, कुणाच्या तर मरणाला, चांगल्या मरणाला निमित्त ठरला आजचीला, तुमच्या निमित्तानं कोणतरी देव झाले असतील, किंवा चुकून सगळं चांगलं असेल पण थोडक्यात मिथ्यात्वामुळं कुठला तरी एक चांगला तुम्ही उपकारी जीव कुठंतरी हे भुवनवासी वगैरे देव झाले असतील, तर ते देवसुद्धा तुम्हाला आत्ता इथं मदत करायला लागलेत समाधीसाठी. कारण केवळ समाधी ही सामान्य माणसांच्या हस्ते होणारी व्यवस्था नव्हे. आणि म्हणून तुमचा अत्यंत पुरुषार्थ प्रशंसनीय आणि आदर्श घेण्यासारखा आहे. आणि ह्या पुरुषार्थाला तुमचा जग आदर्श घेणार आहे. आणि त्या पुरुषार्थामध्ये तुम्ही बाह्य कसलेही निमित्त घडले तरी त्याच्यात तुम्ही न डळमळता, न डगमगता तुम्ही आदर्शवत जीवन जगलाय, आदर्शवत साधुचर्या जगलाय, तशी समाधीसुद्धा तुमची आदर्शवत होऊ दे, एवढीच आजच्या या मंगलप्रसंगी जिनेंद्र भगवंतांच्या चरणी प्रार्थना करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.